गुड मॉर्निंग. शारीवाज वर्ल्डमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज आम्ही जातो आहे डीमार्टला. फायनली गोव्याला डीमार्ट ओपन झालं आहे. याआधी आम्ही मुंबईला होतो, सो डीमार्टची खूप सवय होती. आणि गोवा ट्रान्सफर झाल्यावर डीमार्ट नाही, ते फार कठीण होतं आमच्यासाठी. पण 3 इयर्स झाले अँड डीमार्ट फायनली ओपन झालं आहे. खूप भारी वाटतं आहे. त्याच्यामुळे आम्ही फार एक्साईट आहे डीमार्टला जायला. चला आपण जाऊया. आम्ही असतो मडगावला, सो आम्ही मडगाववरून डीमार्टला जातो आहे. त्यामुळे इकडे सरळ गेलं, या रस्त्याने सरळ गेलं की पणजी येतं आणि आपल्याला लेफ्ट साईड घेऊन वास्कोकडे जायचं आहे. डीमार्ट लेफ्ट साईडला आहे. आणि डीमार्ट जिथे आहे त्याच्या आणखीन थोडं समोर गेलं की बिर्ला मंदिर आहे आणि बिर्ला मंदिरच्या समोर दाबोलीम एअरपोर्ट आहे. फायनली आम्ही डीमार्टला पोचलो आहे. लोकांनी इथे गेटच्या बाहेरच गाड्या लावल्या आहेत, जिथे नो पार्किंग लिहिलं आहे. आम्हालाही कळलं नाही की आपण गाडी कुठे लावायला हवी. सो मी एका ठिकाणी उतरून लोकांना विचारलं की पार्किंग कुठे आहे. सो त्यांनी सांगितलं की इथनं डीमार्टची जी वॉल संपल्यावर खाली बेसमेंटला पार्किंग आहे. सो आपण इकडनं जर असं गेलं तर खाली खूप मोठी पार्किंग आपल्याला भेटणार गाडी लावायला. सो तिथे गाडी लावण्यापेक्षा पार्किंगला गाडी लावलेली कधी पण बेटर आहे. सो तुम्ही बघू शकता इथे भरपूर मोठी स्पेस आहे आणि पार्किंग पण चांगलं मोठं आहे. आणि आम्ही आमची गाडी इथे लावून फायनली डीमार्टच्या शॉपिंगला उतरलो आहे आणि आम्ही रेडी झालो आहे. आता आम्ही लिफ्टने वर जातो आहे. डीमार्टचं शॉपिंग ग्राउंड फ्लोअरला आहे. सो आपण लिफ्ट यायची वाट बघूया. लिफ्ट आली आणि ग्राउंडला ना ग्राउंड प्रेस केल्यानंतर आपण वर जाऊ शकतो. आणि इथे आल्यानंतर बाहेर निघाल्यावर राईट टर्न घेऊन तिथे तुम्ही तुमची बॅग लॉक करून घ्या. लोकांनी अशा बघा तुम्ही कशा बाहेर गाड्या लावल्यात, सो त्या पार्किंगला लावायला हव्यात. फायनली एंट्री केली आम्ही डीमार्टला. आणि तुम्ही बघू शकता डीमार्ट सगळीकडचं कसं सारखंच असतं. सगळ्या आपल्या डीमार्टच्या वस्तू हे ते बघून फार भारी वाटते. फक्त एवढंच की गर्दी खूप जास्त प्रमाणात होती. आम्हाला ट्रॉली पण भेटत नव्हती. काही वेळानंतर मग आम्हाला ट्रॉली भेटली. सो जे आपण लिस्ट करून गेलो होतो ते तर सामान न घेता जे दिसेल ते आम्ही ट्रॉलीमध्ये टाकत आमचं इतकं सामान झालं. आणि काचेच्या ज्या काही गोष्टी आहेत ते मी त्या बास्केटमध्ये घेतल्या की त्याच्यात लागायला नको. आणि ही नंतर बिलिंगची सर्वात मोठी लाईन, खूप मोठी लाईन पार करत शेवटी आमचं बिलिंग झालं आहे आणि आम्ही डीमार्टमधनं निघतोय. खाली पार्किंगला येऊन आम्ही गाडीत सामान टाकलं आहे आणि आता निघालो आहे. तर तुम्ही बघू शकता आता की जे येताना रिकामं होतं पार्किंगचा रस्ता, तो आता कसा पूर्ण पॅक झाला आहे. तिकडनं गाडी यायला जागाच नाही ठेवली. बघा तुम्ही, म्हणजे येणाऱ्याची आपतच आहे ना. म्हणजे तो जर तिकडनं येणार तर गाडी जाणाऱ्याची जाणार कशी. म्हणजे किती गर्दी आहे डीमार्टला. तरी आपण सकाळी सकाळी लवकर आलोय. सकाळी आलो, दुपारी आलो असतो तर आपल्याला हे पण नसतं भेटलं. पूर्ण पॅक, बापरे पूर्ण पॅक आहे.
इथे पण गाड्या लावल्या आहेत. सो तुम्ही पण डीमार्टला या, विजिट द्या आणि छान शॉपिंग करा. तुम्हाला व्लॉग कसा वाटला, डीमार्ट कसं वाटलं मला नक्की सांगा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.